Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बंडखोरी का केली? त्यांच्या पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका का घेतली? पक्षाचा अधिकृत व्हीप जारी केलेला असताना सुद्धा त्यांनी ठाकरे गटाच्या दिल्लीतल्या बैठकीला गैरहजेरी का लावली? हा प्रश्न केवळ राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पडलेला नाहीये, तर राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की ओमराजे यांनी पक्षाविरोधात बंड का केलं याची उत्तर त्यांना मिळायला हवीत. परंतु आता ओमराजे निंबाळकर पुण्यामध्ये आहेत, दिल्लीमध्ये आहेत किंवा आणखीन कुठे आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना ओमराजे निंबाळकरांनी दैनिक दिव्य मराठीला एक मुलाखत दिलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी बंडखोरी मागे आदित्य ठाकरे यांची भूमिका असल्याचं सांगितलंय. सोबतच त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका होता म्हणून बंडखोरी करावी लागली असं सगळं सांगताना त्यांनी त्यांच्या बंडखोरीचं समर्थन केलेलं आहे. माझा निर्णय बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. ओमराजे यांनी मुलाखतीमध्ये कुठल्या गोष्टींवरती संवाद साधलाय, त्यांनी कुठले खुलासे केलेले आहेत, पक्षामध्ये एवढे 6 खासदार बंडखोरी करतात आणि ओमराजे त्यांच्यासोबत जात आहेत, त्यामागची त्यांनी काय कारणं सांगितली आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी ओमराजेंनी त्यांच्या बंडखोरीचा जो मुद्दा आहे किंवा त्यांनी जी बंडखोरी केलेली आहे त्याला बरोबर ठरवलेला आहे, म्हणजे त्यांनी घेतलेला निर्णय हा बरोबरच आहे असं ओमराजे यांनी म्हटलंय. दिव्य मराठीने ज्यावेळेला त्यांना बंडखोरीबद्दल प्रश्न विचारला त्यावेळेला ओमराजे काय म्हणाले, मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या जर विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं, परंतु राजकीय दृष्ट्या विचार केला तर हेच बरोबर आहे. शिवसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे. 20 जून रोजी माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्यानंतर मी मतदारसंघात जाईन. यावेळी कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेईल. म्हणजे ओमराजेंनी जी बंडखोरी केली आहे, जी वेगळी भूमिका घेतली आहे त्याचं ते समर्थन करतायत. त्यांचं काय म्हणणं आहे की भावनिकदृष्ट्या जर विचार केला तर मला माझा निर्णय चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या जर विचार केला तर मी घेतलेला निर्णय हा बरोबर आहे. आणि आता 20 तारखेला म्हणजे उद्या त्यांच्या वडिलांच्या हत्येचा प्रकरणाचा निकाल येणार आहे. म्हणजे पवनराजे हत्या खटल्याचा अंतिम निकाल येईल आणि निकाल झाल्यानंतर ओमराजे हे धाराशिवला जातील आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतील. म्हणजे त्यांच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातच ओमराजे यांनी बंडखोरीच्या किंवा ठाकरे गट सोडण्याच्या या सगळ्या गोष्टींवरती एक प्रकारे स्पष्ट त्यांची भूमिका मांडली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो संजय राऊत आरोप करतायत की हे सगळं बंड पैशांसाठी झालंय, सत्तेसाठी झालंय, त्याच्यावर ओमराजे काय म्हणतायत, पैसे घेतल्याची चर्चा संपूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा हे नेहमीच गौण राहिलेला आहे. हा निर्णय पैशांसाठी नाही तर मतदारसंघातील विकास कामं आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी घेतलेला आहे. अर्थात संजय राऊतांचे किंवा अन्य नेत्यांचे जे आरोप आहेत ते ओमराजे फेटाळून लावतायत की नाही, आमचं हे बंड किंवा आमची ही भूमिका पैशांसाठी किंवा सत्तेसाठी नाही आहे, तर आम्ही ही भूमिका विकास कामं आणि आमच्याकडे अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी घेतलेली आहे असं ओमराजे म्हणतायत. आता याच्यामध्ये सगळ्यात कळीचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ओमराजेंनी बंड केल्यानंतर या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या प्रकरणाला एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे आणि आदित्य ठाकरे यांना जबाबदार ओमराजे यांनी धरलंय. ते कसं धरलंय ते काय म्हणतायत दिव्य मराठीच्या मुलाखतीमध्ये, शिंदे आणि फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ते स्वतः फिरत आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळं उद्धव ठाकरे यांना फिरणं शक्य नाही हे मी समजू शकतो, परंतु किमान आदित्य ठाकरे यांनी फिरायला हवं होतं. कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी होती, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. म्हणजे ओमराजे हे कंपेअर करतायत की शिंदे आणि फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते स्वतः अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत, प्रचार करतायत. आता आम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नाही आहे, ते आजारी असतात, पण किमान आदित्य ठाकरे यांनी आमच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला यायला पाहिजे होतं, शिवसैनिकांना ताकद द्यायला पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही असं ओमराजे म्हणतायत. म्हणजे त्यांची नाराजी ही उघडपणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ओमराजेंनी पहिल्यांदा बोलून दाखवलेली आहे. त्यामुळं बंडखोरीचं खरं कारण वेगवेगळी असली तरी सुद्धा एक प्रकारे या कारणांमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावरची नाराजी, आदित्य ठाकरे यांनी प्रचाराला न येणं, त्यांचा नाव घेऊन ओमराजे यांनी केलेला उल्लेख, यामुळे सुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळी चर्चा सुरू होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ओमराजे काय सांगतायत की मी जर बंडखोरी केली नसती तर माझ्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाला असता. त्याच्याच मध्ये ते पुढे काय म्हणतात, खासदार म्हणून आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो, तरी देखील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत आमची सत्ता का येत नाही असा प्रश्न मला नेहमी पडतो. अशी स्थिती राहिली तर माझ्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय करायला हवं? आता अर्थातच ओमराजे यांचा अंगुली निर्देश हा
धाराशिव मधल्या पूरस्थितीकडे आहे. ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला ओमराजे आणि कैलास पाटील ग्राउंडवर होते. 24 तास त्यांनी रात्रपाठ न बघता काय चिखलामध्ये किंवा त्या पुराच्या पाण्यात जाऊन लोकांची मदत केली. म्हणजे आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो, आम्ही लोकांसाठी ग्राउंडवर आहे, पण नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये आमची सत्ता का येत नाही? ओमराजे हे का सांगतायत? कारण धाराशिव मधल्या 8 नगरपालिकांमध्ये 8 पंचायत समित्यांमध्ये ठाकरे गटाची सत्ता आलेली नाहीये. भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने 8 नगरपालिका आणि 8 पंचायत समित्यांमध्ये सत्ता खेचून आणली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याकडे ओमराजेंची सगळ्यात जास्त अपेक्षा होती त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरे गटाचा पराभव झालेला होता. त्यामुळे सुद्धा ओमराजेंची जी खतखत आहे की जर आमची लोकांची कामं करून पण जर आमची सत्ता येत नसेल तर हा माझ्या राजकीय अस्तित्वाला धोका आहे असं ओमराजे यांना वाटतं आहे. म्हणून अशा वेळेला मी लोकप्रतिनिधी म्हणून काय करायचं असा उद्विग्न सवाल सुद्धा ओमराजे करतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे खासदार 6 फुटले त्या 6 फुटलेल्या खासदारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव ओमराजे यांचं होतं. कारण निष्ठा आणि निष्ठा नाव आलं की ओमराजे यांचं नाव उद्धव ठाकरे यांच्या तोंडून अनेक प्रचारसभांमध्ये आलेलं आहे. त्यांनी त्यांना सोबत उभं करून सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं होतं. ओमराजे काय म्हणतायत? निष्ठा आहे, पण मी त्या निष्ठेने लोकांची कामं कशी करायची? ते पुढे काय म्हणतायत? समोर सत्ता आणि पैसा आहे, माझ्याकडे पक्षाबद्दलची निष्ठा आहे, परंतु निष्ठा असून लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर मी कसं जायचं? मोकळ्या हाताने मी कधीपर्यंत फिरायचं? त्यामुळं माझ्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नव्हता. म्हणजे एक प्रकारे ओमराजे निंबाळकरांनी निष्ठेला सुद्धा पर्याय शोधलेला आहे किंवा त्यांना नाईलाजाने निष्ठेला बाजूला सारून एक प्रकारे बंडखोरी त्यांना करावी लागली आहे. म्हणून ते म्हणतात की माझ्याकडे निष्ठा आहे पण निष्ठेने लोकांची कामं होत नाहीयेत, त्यासाठी सत्ता आणि पैसा हवा असतो, सरकारचं बळ आपल्या पाठीमागं असणं आवश्यक असतं असं ओमराजे यांना वाटतं आहे. त्यामुळं मी कामं करणार नसेल किंवा कामं माझ्याकडून होणार नसतील तर मी लोकांसमोर कसं जायचं? मोकळ्या हाताने मी कसं फिरायचं? त्यामुळे माझ्याकडे कुठला दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता, मला बंडखोरी करावी लागली असं ओमराजे सांगू पाहतायत. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न काय आहे की संजय राऊतांनी ऑपरेशन तुडवा सुरू केलेलं आहे की इकडे ऑपरेशन टायगरला ऑपरेशन तुडवा. आता ऑपरेशन तुडवाचा अर्थ असा आहे की ज्या खासदारांनी बंडखोरी केली त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर शिवसैनिक त्यांना त्यांची अडवणूक करतील, त्यांच्यासमोर आंदोलन करतील. आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ संजय राऊतांनी शेअर केलाय, त्याच्यामध्ये पक्ष सोडणाऱ्यांना तुडवून काढा अशा प्रकारचं आवाहन बाळासाहेबांनी त्यावेळेस केलेलं होतं. त्याची पुनरावृत्ती करण्याचं आवाहन जे आहे ते संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. म्हणून ओमराजे काय म्हणतायत? मी पैशांसाठी राजकारणात आलो असतो तर यापूर्वीच पक्षप्रवेश केला असता. मी प्रत्येकासोबत फोनवर बोलतो आहे, मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाहीये. म्हणजे जे ऑपरेशन तुडवा करण्यात आलं त्यानंतर गृह विभागाने एक लेटर काढलं किंवा मुंबई पोलिसांनी सुद्धा आज एक लेटर जारी केलेलं आहे की या खासदारांच्या सुरक्षेबाबतीत काळजी घेण्यात यावी, त्यांना सुरक्षा देण्यात यावी. गृह विभागाने सुद्धा फुटीर खासदारांच्या घराच्या बाहेर एक प्रकारे सिक्युरिटी प्रदान केलेली आहे. पोलिसांचा ताफा या 6 खासदारांच्या घराच्या बाहेर वाढलेला पाहायला मिळतोय. जेव्हा हे खासदार आता जिथे कुठे असतील तिथून महाराष्ट्रात किंवा मुंबईत येतील, इथे आल्यानंतर सुद्धा त्यांना सिक्युरिटी दिली जाऊ शकते अशी सध्याची स्थिती आहे. पण ओमराजेंची सगळी मुलाखत जर तुम्ही बघितली तर यातल्या 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. एक, त्यांची आदित्य ठाकरे यांच्यावरती उघडपणे नाराजी आहे की त्यांनी आम्हाला निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि अजून काही स्थानिक लेवलच्या निवडणुका असतील, जर उद्धव ठाकरे आजारी होते त्यांचं येणं शक्य नव्हतं, हे आम्ही समजू शकतो. पण आदित्य ठाकरे का आले नाहीत त्यांचं न येणं हे दुर्दैव आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की माझ्या अस्तित्वाला धोका आहे, आम्हाला बंडखोरी करावी लागली कारण आमच्याकडे सत्ता नाही आहे, मोकळ्या हाताने आम्ही लोकांकडे कसं जायचं, अशा अनेक प्रश्नांवरती ओमराजे यांनी एक प्रकारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सुरुवातीला ओमराजे धाराशिववरून पुण्यात आले होते आणि पुण्यातून ते दिल्लीत गेले आणि मग तिथून ते परत तातडीने रिटर्न आले. अशा अनेक चर्चा आहेत. पण ओमराजे हे सुरुवातीपासून सांगतात की मी पुण्यात आहे, पण त्यांचं लोकेशन अजूनही कन्फर्म झालेलं नाही आहे. अधिकृत ज्या वेळेला ते समोर येतील, माध्यमांशी संवाद साधतील, त्यावेळेस मला वाटतं या सगळ्या गोष्टी अजून स्पष्ट होऊ शकतात. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.